तू अनोळखी तरी सोबत या मालिकात बघत आहोत आपण. अर्पिता आणि समीर झोपलेले असतात आणि अर्पिता अर्पिताला अलाराम वाजतो आणि समीरला पण एक एक संघ अलाराम वाजतो. कारण अर्पिता ही माहेरी पाणी भरत होती, म्हणजे पाणी भरायची अगोदर माहेरी लग्नाच्या आधी. तिला सवय होती सकाळी उठायची आणि पाणी नळाला नळाला पाणी भरण्याची बकेट घेऊन जायची अर्पिता. तर तीच सवय पुन्हा सासरी लागलेली असते तिला सवय तिला. आणि समीरला म्हणते, समीर मी पाणी भरून आणते. समीर म्हणतो, नाही नाही अर्पिता मॅडम मी आणतो पाणी. आणि दोघं एकमेकाला सारखंच म्हणतात, मी आणतो. आणि ते दोघात थोड्या वेळ अशीच चर्चा राहिली आणि अर्पिता म्हणली, समीर मी आणते. आणि समीर म्हणतो, अर्पिता मॅडम मी आणतो पाणी. तर अर्पिता म्हणते, चला आपण सोबत पाणी आणूया. लगेच सोबत पाणी आणण्यासाठी जातात, नळाला पाणी भरतात. पुन्हा सर्व चाळीमधल्या पुन्हा मग सर्व महिला येतात चाळीतल्या पाणी भरण्यासाठी, रांग लावतात. आणि समीरला आणि अर्पिताला बघतात आणि समीर म्हणतो, अर्पिता मॅडम तुमची कंबर दुखतो मी पाणी भरतो. तर बोलतो आणि एक महिला म्हणते, एक आजी म्हणते, बाई किती काळजी करतो बायकोची. आमच्या घरात बघावं तर एक सुद्धा पुरुष पाणी भरायला येत नाही, आम्हालाच यायला लागतो असं महिला म्हणतात. आणि म्हणल्याच्या नंतर समीर एका आजीला बादली भरून देतो. आजी मी घरी मी घरी नेतो बादली भरून. म्हणजे म्हातारपणे काही महिलाला काही चालता येत नाही ना बरोबर, त्याच्यामुळे समीर बादली घेऊन त्या आजीची निघतो. आणि त्याच्यानंतर सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर निक्की आणि तिचे बाबा म्हणजे अर्पिताचे वडील डबा भरायची सुरुवात करतात. आणि डबे भरल्याच्या नंतर ते म्हणतात, आता येते डब्यावाले माणसं, डबे भरूया आपण. भरल्याच्या नंतर येतात काही डब्यावाले. तर अर्पिताचे बाबा म्हणतात अर्पिताच्या आईला म्हणतात की तू जरा डबे दे बरं. तर डबे द्यायला जाते. एक सर्वांचे डबे देते आणि एका माणसाचा म्हणजे एका व्यक्तीचा डबा द्यायला लागले की लगेच अर्पिताची माय द्यायला बघते. आणि एका डब्यावर थोडंसं तिखट तेल लागलेलं असतं. तर तो व्यक्ती म्हणतो, एवढं पुसून देता का, तेल लागलं आहे. तर ती खूप वेगळं विचित्र बोलते त्या व्यक्तीला. आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती खूप चिडतो अर्पिताच्या आईवर. आणि पुन्हा तो म्हणतो, आम्हाला नको डबे, असं करायचं म्हणल्यावर आम्हाला डबे नको. तर सर्व डबेवाले जातात न डबे घेता. त्याच्यानंतर पुन्हा समीरच्या घरी नीलांबरीने म्हणजे समीरच्या आईने पोहे बनवलेले असतात. ती सर्वांना पोहे देते. फक्त समीर बाहेर गेलेला असतो. डब्याचं नियोजन म्हणजे रूम बघायला गेलेला असतो मित्राची. तर सर्वांना पोहे बनवते नीलांबरी. आणि बनवण्याच्या नंतर सर्वांना देते. तिच्या नाताला पण देते. सर्वांना पोहे खायला देते आणि अर्पिताला देत नाही. आणि अर्पिताचा भासा म्हणजे समीरचा भासा, दोघाचा भासा पोहे खाता असतो. आणि पोहेची प्लेट घेऊन म्हणतो, मामी आपण दोघे पोहे खाऊया. पण लगेच म्हणजे नीलांबरीची मुलगी म्हणते, सरीनला चिडते, तिच्या मुलाला चिडते. चिडल्याच्या नंतर म्हणते, इकडे तो का ऐकत नाही. आणि अर्पिता म्हणते,
बाळा तूच खाय पोहे, तूच खा वाघाबा पोहे असं म्हणते. मग जातो तो आणि अचानकच मग समीरचा फोन येतो अर्पिताला. अर्पिता मॅडम इकडे या, रूम बघितली म्हणून, की लगेच रूममध्ये नेतो. स्वयंपाकासाठी म्हणजे डब्याचा व्यवसाय बनवण्यासाठी रूम लागते ना, त्याच्यामुळे तो जातो तिकडे. अर्पिताला दाखवतो रूम दाखवल्याच्या नंतर सर्व साहित्य आणलेले असतात त्यांनी, भाजीपाले डबे वगैरे त्या रूममध्ये. मित्राची खोली घेतलेली असते त्याने भाड्याने. सर्व भाड्याने सामान आणतो डब्याच्या व्यवसायासाठी. तर आणल्याच्या नंतर सर्व अर्पिताला सांगतो आपण इथे डब्याचं नियोजन आपण व्यवसाय करू शकतो. तुम्ही जसं माहेरी करतात ना, तसं इथून डब्याचा बिझनेस करा. आणि नचिकेत दादाची तर नोकरी गेलेली आहे, तर तुम्ही इथूनच आपण मदत करूया सर्वांना. तुमच्या घरामध्ये आता कोणता पुरुष आहे, पण नचिकेत दादाची नोकरी गेली आहे, त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम आलेले आहेत घरात. भाड्यासाठी सुद्धा पैसे नाहीत असं म्हणतो समीर अर्पिताला. त्याच्यानंतर अर्पिता म्हणते समीरला, हो समीर तुमचं खरं आहे, पण तुम्ही खूप माझ्यासाठी केलं, मी कशी उपकार फेडणार नाही. समीर म्हणतो अर्पिता मॅडम असं बोलू नका, आता आपण हजबंड वाईफ आहोत, तर आपण सर्व शेअर गोष्टी करूया. तर असं म्हणतो. त्याच्यानंतर समीर म्हणतो वरी पंचपाळाचा तसला करवंडा भेटतो किचनच्या वर. तर लगेच समीर म्हणतो आपण गॅसला हळद कुंकू लावून नवीन बिझनेस सुरू करूया. तर बिझनेस सुरू करायला लागले की लगेच नीलांबरी म्हणते मला नाही का बोलवणार. तर इथेच मालिका संपते. लवकरच दुसऱ्या लॉंग व्हिडिओमध्ये लवकर भेटूया. आणि कसा वाटला माझा लॉंग व्हिडिओ माहिती, तू अनोळखी तरी सोबत या मालिकाची माहिती कशी वाटली ती नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथेच माझा ब्लॉग संपवितो. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.